लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पिशोर गावात महावितरणकडून नवीन प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले असून या निर्णयाला पिशोर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ग्रामस्थांकडून तीव्र विरोध नोंदवण्यात आला आहे। गावात सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकणाऱ्या या प्रीपेड मीटर योजनेविरोधात ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली आहे। ग्रामस्थांच्या मते या नवीन प्रीपेड मीटरसाठी प्रत्येक ग्राहकाला सुमारे 12,000 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, जो सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे। गावात एअरबंच केबलचे काम, फ्यूज बॉक्सची दुरुस्ती तसेच डीपी वरील मीटर बसवणे या बाबी कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रीपेड, स्पॉट किंवा पोस्टपेड मीटर बसवण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे पिशोर गावचे उपसरपंच बाळासाहेब जाधव यांनी स्पष्ट केले आहे। या संदर्भात पिशोरचे उपसरपंच बाळासाहेब जाधव यांनी सांगितले की महावितरणच्या जाचक अटी आणि ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणाऱ्या निर्णयांचा संपूर्ण महाराष्ट्रात विरोध होत असून आम्ही पिशोर ग्रामपंचायतच्या वतीने या घटनेचा निषेध करतो। मी बाळासाहेब जाधव, पिशोर सरपंच। आज आपल्या पिशोर महावितरण कंपनीने जे प्रीपेड मीटर, पोस्टपेड मीटर, काही स्पॉट मीटर म्हणून नवीन मीटर बसवण्याचं काम सुरू केले। ते जे 12,000 रुपयाचं मीटर आहे ते ग्राहकाच्या माथी पडणार आहे आणि ते मीटर बिलातून कट करणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या लोकांनी त्यांना हाणून पाडलेली स्कीम बंद केली आहे। ते पिशोरमध्ये ते MSCB चालू केली म्हणून आपण बंद केली। पिशोर ग्रामपंचायतचा या स्कीमला सरासरी स्पष्टपणे विरोध व्यक्त केला जात आहे। ग्रामपंचायतचा, गावकऱ्यांचा आपण ठराव घेतलेला आहे, आपल्या ग्रामपंचायतचा विरोध आहे त्यांना, आपण त्यांना अगोदर कळवलेलं सुद्धा आहे। म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार सरळ ग्राहकांना 12,000 रुपयाचा भूदंड या मीटरद्वारे बसणार असून ओके। आणि ते जे MSCB त्यांचे जे स्वतःचे काम आहे ते सोडून आता शासनाचे किंवा कोर्टाची गाईडलाईन्स ज्या फ्यूज डीपी, त्याचे बॉक्स दुरुस्त, एअरबंच केबल, अजून त्याच्यानंतर बरेच काम बाकी ते केल्याशिवाय पुढचे कोणतेच काम करू नये असं शासनाचे आणि कोर्टाची गाईडलाईन्स त्यांना। JR असून सुद्धा MSCB मनमानी करत आहे, मनमानी करत आहे। तर ते त्यासाठी आमचा याला विरोध, जोपर्यंत ते शासनाच्या आणि कोर्टाच्या गाईडलाईननुसार जे कामं करणार नाही ना तोपर्यंत आम्ही बसू देणार नाही। पिशोर गावातील नागरिकांना आपण सरळ सोशल मीडियावरती आवाहन केलेलं आहे की मीटर बसवू नका आणि कुठल्याही प्रकारच्या जर काही अडचणी आल्यास ग्रामपंचायतशी संपर्क साधावा। आमच्या वैयक्तिक ग्रामपंचायत बरोबर, सदस्य बरोबर, सरपंच सगळ्यांबरोबर संपर्क साधावा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.